राइट। तो इसका मोटिव ये है कि आप अच्छे से प्रिपेयर कर एग्जाम का, ताकि आप नेक्स्ट टाइम यहां खड़े हो। ठीक है। नहीं, कंसिस्टेंसी होना चाहिए, हार्ड वर्किंग होना चाहिए, पंक्चुअल होना चाहिए। चंदा क्या करते थे, बाय द एंड ऑफ द डे वो एक पेपर पे लिखते थे, छोटे पीस ऑफ पेपर पे, कि आज उन्होंने क्या क्या प्रोडक्टिव किया, है ना। मतलब जैसे अपन स्टूडेंट है तो हम लिख सकते हैं कि भाई आज मैंने 10 सवाल फिजिक्स के बनाए, 4 सवाल केमिस्ट्री के बनाए, 10 सवाल मैथ्स के बनाए, ठीक है ना। ऐसा करके बाय द एंड ऑफ द डे यार हमको अपने आप को जज करना है कि यार हमने सही में कुछ किया कि नहीं, आज दिन मेरा प्रोडक्टिव रहा कि नहीं। सिली डाउट पूछो, कोई फर्क नहीं पड़ता। और ये मत सोचना कि यार मैं इतना सिंपल सा पहुंच रहा हूँ, मेरा दोस्त क्या समझेगा, या तुम्हारा दोस्त क्या सोचेगा। तुम भी ये सोचोगे तो फिर दोस्त सोचेगा क्या, सोच रहे हो उसे। हाय, माझं नाव कार्तिक श्रीधर कुलकर्णी। मी 10th स्टँडर्ड स्कूल इथनं कंप्लीट केले आहे। 10th मध्ये स्कोर 95.2% होतं आणि आता रिसेंटली मी बाक लेवलमध्ये 11th परस्यू करत आहे। माझे आत्ता जे पण रिसेंट बीटेस आणि 270 मार्क्स आलेत। बीटीचं वातावरण खूप ॲक्सिलेंटच आहे, टीचर्स पण खूप चांगले आहेत। डाऊट सेशनचे अरेंज केले जात असतात जर का डाऊट्स आले तर, म्हणून सगळं खुलं वातावरण असतं बीटीत। हाय, माझं नाव अनिमेश आनंद चव्हाण आहे। मला 10th मी IMS स्कूल या येथील केलेले आहे। मला 98.6% पडले होते। खरे तर मी 270 मार्क्स सोबत खरे तर 9th मध्ये जॉईन केलं होतं कॉम्प्लेक्सची बॅचमध्ये। त्यामुळे माझा एक्सपिरियन्स बाकलूमध्ये खूप चांगला राहिला आहे। सगळे सहज शिकवलेलं समजतं, घरी जाऊन अभ्यास केला की ते अजून क्लिअर होते, कन्सेप्ट पण क्लिअर होतात। एवढे स्पेसिफिक डाऊट सेशन पण असतात, तिथं गेले की आपल्याला सगळे डाऊट क्लिअर पण होतात। आणि वरून इथला नॉन टीचिंग स्टाफ पण खूप कोऑपरेटिव्ह आहे, म्हणून इथं एक्सपिरियन्स खूप चांगलं होतं आणि रँक पण येऊ शकतो। थँक्यू। हॅलो, माझं नाव जयराज होगार। मी माझं 10th पासून केलो। मला 10th मध्ये 95.8% होते, ते मार्क्स पडलेले आणि माझं रँक 3rd होतं। मी 9th पासून बीटी जॉईन केलतो, कॉम बॅच मध्ये होतो। तर त्याच्यातच आमचे बेसिक्स स्ट्रॉंग झाले, ज्याच्यामुळे आम्हाला आता मदत मिळते 11th मध्ये। बीटीचं सगळं स्टाफ लई सपोर्टिव्ह आहे, टीचर्स पासून सगळे ज्यांनी नॉन टीचिंग आहेत त्यांनी पण लई सपोर्टिव्ह आहेत।